दुर्दैवानं काय झालं की आम्ही त्यांचं शेत नांगरून दिलं प्रामाणिकपणानं तिन्ही पक्षाचं. पण तिघांनी ज्यावेळी आमचं नांगराची वेळ आली त्यावेळी बैलाला आमच्या शेतात धार बी मारू दिली नाही. बैला सगळं गडी घेऊन गेले. आम्ही आपल्या शेतात उभा आहे. निश्चितपणानं प्रामाणिकपणानं आम्ही काम करत राहू. आम्ही महायुती बरोबर आहोत. आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अपेक्षा होती की स्थान मिळेल, कारण तुम्ही सुद्धा याआधी राज्यमंत्री पदी होतात. निश्चितपणानं मित्रपक्षांना सामावून घेणं तिन्ही पक्षानं गरजेचं होतं. मी एकाच पक्षानं घेतलं पाहिजे असं म्हणणार नाही. तिन्ही पक्षांनी मित्रपक्षांच्यासाठी काही मंत्रिपदं बाजूला काढायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. कारण गावगाड्यामध्ये पैरा केला जातो नांगरटीचा. शेतामध्ये काम करत असताना तुझं बाबा 2 एकर नांगरून दिलं तर माझं बी अर्धा एकर नांगरून दे असं गावातली म्हण आहे. पण दुर्दैवानं काय झालं की आम्ही त्यांचं शेत नांगरून दिलं प्रामाणिकपणानं तिन्ही पक्षाचं. पण तिघांनी ज्यावेळी आमचं नांगराची वेळ आली त्यावेळी बैलाला आमच्या शेतात धार बी मारू दिली नाही. बैला सगळं गडी घेऊन गेले. आम्ही आपल्या शेतात उभा आहे. निश्चितपणानं प्रामाणिकपणानं आम्ही काम करत राहू. आम्ही महायुती बरोबर आहोत. पण विचार करायला सांगणार आहात, कारण ते असं म्हणतात की अडीच वर्ष मंत्रिपद दिलं जाईल, ज्याचा परफॉर्मन्स नसेल त्याला बाजूला करून नव्याला संधी दिली जाईल. तर वाटतं परत पुढच्या 2.5 वर्षात किंवा यामध्ये काही विचार होईल? आम्ही शेतावातात राबणारी गावगाड्यात राहणारी माणसं आहे. येरं माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या काय हे असं कधी असत नसतं. पण शेवटचा प्रश्न, पडळकर यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार होतं असं चर्चा होती, त्यांचा सुद्धा विचार होणार होता, मात्र त्यांना सुद्धा मिळालं नाही. काही जण तर अधिवेशन सोडून आपल्या गावी परतले. नाही, मला वाटतं 240 लोक आपले निवडून आले. मंत्रिपद देण्याला ही काही मर्यादा होत्या. थोडे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. कालांतरानं ही सगळी मंडळी कामामध्ये येईल. नाराजी दूर होईल का? अजूनही इच्छा आहे की 2.5 वर्षानंतर परत विचार होईल सदाभाऊ खोतांचा? कसं आहे की शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून काही दुसऱ्या वर्षी पेरायचं थांबत नाही. बघू आपण दुसऱ्या वर्षी पेरणी होती का बघत राहायचं असतं. त्यामुळे होते सदाभाऊ खोत. ज्या प्रकारे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यांचं असं म्हणणं आहे की मित्रपक्षांचा विचार महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांनी करायला पाहिजे होता, मात्र तो विचार केला गेला नाही अशी खंत सुद्धा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन सचिन शिंदेसह मी वेदांतने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.